नमस्कार मैत्रिणींनो, कृतिका रेसिपी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत भाजणीचे भजे। तर यामध्ये आपण तांदूळ, मसूर डाळ, मूग डाळ, तूर डाळ, उडीद डाळ, काळी उडीद डाळ, हरभरा डाळ एवढं सगळं भाजून घेतलं आहे। भाजून ते दळून घेतलं आहे आणि दळून हे ओलं मिश्रण केलं आहे। त्यामध्ये आपण हळद, मीठ, हिंग, मीठ, खाण्याचा सोडा इत्यादी टाकलेला आहे आणि लसूण मिरचीचा ठेचा टाकलेला आहे, लाल मिरचीची पूड टाकलेली आहे। आता हे मिश्रण कालवून घेऊन आपण याचे भजे काढणार आहोत। तर या प्रकारे आपण कोणताही शेप देऊन भजे करू शकतो। मी 2 शेपमध्ये हे भजे केलेले आहे। आपण असे मुटकुळे टाईपमध्ये पण भजे काढू शकतो। खूप खरपूस होतात। एकदा नक्की करून बघा। आणि आपण हे लहान मुलांना पण देऊ शकतो जे 1 वर्षाच्या आसपास आहेत। सुरुवातीला लो फ्लेममध्ये टाकायचे आहे, नंतर तो गॅस मोठा करून घ्यावा लागेल। अशा प्रकारे वळून करून घ्यायचे। तुम्ही कटलेट पण टाकू शकता, कटलेटचा आकार पण टाकू शकता। तुम्हाला ज्या शेपमध्ये हवे त्या शेपमध्ये तुम्ही करू शकता। खूप छान होतात, तेल पण पित नाही। आणि थोडा वेगळा पदार्थ आहे, सहसा तुम्हाला बघायला भेटणार नाही। अशा प्रकारे आपण टाकून घेतले, तर हलके हलवायचे आहे, खालीवर करून घ्यायचे। गॅसचा फ्लेम वाढवायचा आहे। ब्राउन कलरचे होतात हे। आणि आणखीन एक, ह्या रेसिपीमध्ये ह्या मिश्रणामध्ये तुम्ही कांदा पण ॲड करू शकता, बारीक कापून। ज्यांना नुसते भजे नाही आवडत ते कांदा पण ॲड करू शकतात। तर आता हे झाले आहेत, आपण काढून घेऊया। खूप सुंदर दिसतात। वेगळा पदार्थ आहे, एकदा नक्की करून बघा। तर या प्रकारे आपले भाजणीचे भजे तयार झालेले आहेत। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर कृतिका चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। थँक्यू।